नमस्कार मित्रांनो, मागच्या रविवारी पांचाल जनजागृती मंचने आपल्या समाजातील प्रतिभावान कवींसाठी एक कवी संमेलन घेतलं. मलाही निमंत्रण होतं. या कवी संमेलनासाठी कवींना त्यांनी काही विषय दिलेले होते. नीतिमूल्ये, संस्कार, पालकत्व, समाज प्रबोधन इत्यादी. अतिशय सुंदर कविता अनेक कवींनी सादर केल्या. उपक्रमही अतिशय कौतुकास्पद आणि अभिनंदनीय होता. एक कविता मीही सादर केली, जी आज आपल्या समोर पुनश्च सादर करतोय. मी विषय घेतला होता संस्काराने घडते भविष्य. माझ्या कवितेचं नाव आहे बोला तुमचे काय असे मत. सादर करतोय. संस्काराविन मनुष्य पशुवत, संस्काराविन मनुष्य पशुवत, बोला तुमचे काय असे मत. सर्व विदित अशी ही कथा, सर्व विदित अशी ही कथा, नारद मुनींनी संस्कारिता. वाल्याचा घडे वाल्मिकी, महाकवी रामभक्त, बोला तुमचे काय मत. क्रूर दस्यू अंगुलीमाल, दस्यू म्हणजे दरोडेखोर. कथा आपणाला माहिती आहे. गौतम बुद्ध अरण्यातून जात असताना त्या अरण्यातील अतिशय क्रूर दरोडेखोर अंगुलीमाल त्यांच्यावर चाल करून गेला, त्यांना मारायला धावला. काय घडलं पुढे? क्रूर दस्यू अंगुलीमाल बुद्धावरी करतो चाल, संस्कारी बुद्धवाणीने, झाला दस्यू दुर्गुण मुक्त, बोला तुमचे काय मत. गुराख्याचे यकश्चित पोर, यकश्चित मामूली क्षुल्लक, गुराख्याचे यकश्चित पोर, झाला सम्राट चंद्रगुप्त मौर्य. चाणक्यांच्या संस्कारांनी, चाणक्यांच्या संस्कारांनी पालटे गुराख्याची गत, बोला तुमचे काय मत. शिल्पीचे संस्कार होता, शिल्पीचे संस्कार होता, शिल्पी शिल्पकार, शिल्पीचे संस्कार होता, दगडातून घडे देवता. ओबड धोबड दगडाची सुद्धा, संस्काराने वाढते पत, बोला तुमचे काय मत. संस्काराने माणूस घडतो, संस्काराविन पदोपदी अडतो. संस्काराने माणूस घडतो, संस्काराविन पदोपदी अडतो. संस्काराने मिळे मानवा, मान मरातब इज्जत, बोला तुमचे काय असे मत. शिक्षक पालक हो तुम्हा विनंती. शेवटी त्यांनाच विनंती करणं भाग आहे. कारण शिक्षक पालक यांच्यावरच तर जबाबदारी असते बाळांचं भविष्य घडवण्याची, संस्कार करण्याची. तेव्हा त्यांनाच विनंती करूया. शिक्षक पालक हो तुम्हा विनंती, संस्कारच असे पाया अंती. या पायावरी उभवा बाळांची, भावी भक्कम इमारत, बोला तुमचे काय असे मत. संस्काराविन मनुष्य पशुवत, यावर तुमचे काय असे मत. धन्यवाद.